नवरात्राच्या पहिल्या दिवशी आपण दुर्गा मातेच्या शैलपुत्री या रूपाची उपासना करतो, तिचे ध्यान करतो. पण ही शैलपुत्री नक्की कोण आहे? हिचं स्वरूप काय आहे? तर बघा, शैलपुत्री या नावामध्येच माता जगदंबेच्या रूपाची आणि ती कोण आहे याची आपल्याला कल्पना येते. शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या. तर जी पर्वताची कन्या आहे, पुत्री आहे, तीच आहे शैलपुत्री, जिला आपण पार्वती म्हणून ओळखतो. पार्वती म्हणजे पर्वताची कन्या, ती पार्वती. तर पार्वती माता ही शैलपुत्री नावाने पहिल्या दिवशी नवरात्रामध्ये पूजली जाते, तिचं ध्यान केलं जातं. तर या रूपामध्ये माता ही वृषभावर म्हणजे बैलावर आरूढ असते. तिच्या एका हातामध्ये त्रिशूळ आणि एका हातामध्ये कमळ असतो. त्रिशूळ हा त्रिगुणांना दाखवतो आणि हातातील कमळ हा जगातील, या नश्वर जगातील अलिप्तता दर्शवतो. ज्याप्रमाणे चिखलामध्ये कमल हे खुलतं आणि ते त्या चिखलातनं अलिप्त राहतं, त्याप्रमाणे संसारात राहून आपण अलिप्त राहण्याचा संदेश हा कमळ देतो. माता शैलपुत्री ही माता सतीचा पुनरवतार आहे, पुनर्जन्म आहे. तर माता सती कोण? तर जिनी दक्षाचा यज्ञ विध्वंस केला होता आणि आपल्या योगाग्नीने आपला देह भस्म केला होता. ज्या देहाला घेऊन भगवान शंकरांनी तांडव सुरू केलं होतं आणि नंतर जगाच्या कल्याणासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शनाने त्या देहाचे 52 तुकडे केले होते. आणि जेव्हा ते या सगळ्या ब्रह्मांडामध्ये, या पृथ्वीवरती पडले, तिथे तिथे 52 शक्तिपीठांची निर्मिती झाली होती. तर हीच सती माता पुढे शैलपुत्रीच्या रूपामध्ये, पर्वतकन्येच्या रूपामध्ये पुन्हा अवताराला आली. या रूपामध्ये तिने पुन्हा एकदा घनघोर असं भगवान शिवाचं तप केलं आणि भगवान शिवाला आपल्या पतिरूपात प्राप्त करून घेतलं होतं. माता शैलपुत्रीच्या उपासनेने, तिच्या ध्यानाने मूलाधार चक्रातनं आपल्याला पुढे गती मिळते. म्हणून जो कोणी माता शैलपुत्रीचं स्मरण करतो, तिची सेवा करतो, त्याला पुढे अध्यात्मात गती मिळते. शैलपुत्री मातेचं सगळ्यात प्राचीन मंदिर काशीमध्ये आहे आणि आजही तिथे माता शैलपुत्री वास्तव्य करून आहे असं सांगितलं जातं. तर अशा या शैलपुत्री मातेच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. जय जगदंब, जय भवानी. नमस्कार.